Welcome student. In a previous lecture we learned the global warming. Okay. Now we learn the climate change. Okay. The earth climate has changed throughout the history. म्हणजेच काय पूर्वीपासूनच म्हणजे डेली रोजच काय होतं आपलं अर्थचं जे क्लायमेट आहे ते कसं राहतं चेंजेबल राहतं. रोज सेम वातावरण असतं का नाही. कधी हीट जास्त असते कधी हवा जास्त असते. ओके. ना most of these climate changes are attributed to very small variation in the earth orbit that changes the amount of solar energy our planet receives. म्हणजे काय सांगितले त्यांनी most of the climate changes are attributed to very small variation in the earth orbit. म्हणजेच काय अर्थच्या ऑर्बिटमुळे काय होत असतं आपलं जे डेलीचं क्लायमेट आहे ते कसं होतं असतं चेंज होत असतं. दॅट चेंजेस द अमाऊंट ऑफ सोलार एनर्जी आवर प्लॅनेट रिसिव्स. म्हणजे ते कशामध्ये चेंज होतं आपले जे सोलार एनर्जी काय करत असतात प्लॅनेट काय करत असतात रिसीव करत असतात. मग त्याच्यामध्ये काय होत असतं कधी कधी चेंजेस होत राहतात बिकॉज ऑफ क्लायमेट चेंजिंग. ओके. नाव द करंट वॉर्मिंग ट्रेंड्स इज अ पॉप्युलर ऑफ द current warming trends is of particular significance because most of it is due to the result of human activity since in the mid 20th century and the processing very rapidly. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय करंट वॉर्मिंग ट्रेंड इज पर्टिक्युलरली सिग्निफिकन्स. म्हणजेच काय सांगितले सध्या जे वॉर्मिंग होते ग्लोबल वॉर्मिंग होते ते कसं होतं आहे रॅपिडली होते बिकॉज मोस्ट ऑफ इट इज ड्यू टू द रिझल्ट ऑफ ह्युमन ॲक्टिव्हिटी. म्हणजेच काय सांगितलं आहे सिन्स द मिड 20th सेंचुरी म्हणजे आता ही जी 20th सेंचुरी चालली त्याच्यामध्ये काय होतं आहे आपलं जे म्हणजे वातावरण आहे ते काय होतं आहे वॉर्म होतं आहे जास्त. कशामुळे ड्यू टू द रिझल्ट ऑफ ह्युमन ॲक्टिव्हिटी मानवांच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत मानवामुळेच काय होते आपलं जे क्लायमेट आहे ते काय होतं आहे आपलं वॉर्म होतं आहे. ओके. या 20th सेंचुरीमध्ये अँड प्रोसेसिंग व्हेरी रॅपिडली. आणि काय होतं आहे याच्यामुळे काय होतं आपलं जे वातावरण आहे ते जास्त प्रमाणात काय होतं आहे प्रदूषित होत चालले खूप फास्ट प्रमाणात प्रदूषित होत चालले. ओके. द हीट ट्रॅपिंग नेचर ऑफ कार्बन डायऑक्साईड अँड द अदर गॅसेस अँड देअर ॲबिलिटी टू अफेक्ट द ट्रान्सफर ऑफ इन्फ्रारेड एनर्जी थ्रू द ॲटमॉस्फिअर हॅज बीन इस्टॅब्लिश बाय नासा. म्हणजे काय सांगितलं त्यांनी द हीट ट्रॅप नेचर ऑफ कार्बन डायऑक्साईड. ट्रॅप म्हणजे काय पकडणे. ओके. मग ही जी हीट आहे ती काय करतं नेचर काय करतं उष्णता आहे ती काय करतं पकडून ठेवतं कशात म्हणजे नेचरमध्ये काय काय येतं आपलं कार्बन डायऑक्साईड येतं किंवा अदर गॅसेस येतं आणि त्यांची ॲबिलिटी टू अफेक्ट द ट्रान्सफर ऑफ इन्फ्रारेड एनर्जी थ्रू द ॲटमॉस्फिअर. मग ही जर का हीट त्यांनी ॲब्सॉर्ब करून ठेवली ट्रॅप करून ठेवली तर काय होतं जे इन्फ्रारेड येत असतात आपल्याला सूर्याकडनं जे काय येतात इन्फ्रारेड येत असतात जे एनर्जी ट्रान्सफर करत असतात त्यांना काय होतं अफेक्ट करतात. ओके. जर का याच्यामुळे त्या गॅसेसमुळे तर आपल्याला हीट जनरेट होतेच होते परंतु काय अजून कशामुळे जे इन्फ्रारेड्स येतात एनर्जी येते त्यांच्यामुळे पण काय होते वातावरण कसं होत चाललं ॲटमॉस्फिअर अजून वॉर्म होत चालले. आणि हे कुणी इस्टॅब्लिश केले असं कोण म्हणतं आहे नासावाले म्हणतात ते. ओके. ना द इन्क्रीज लेवल ऑफ ग्रीन हाऊस गॅसेस सर्टनली कॉजेस द अर्थ टू गेट अ वॉर्मर. मग याला सगळ्यात जबाबदार कोण आहे तर हे जे ग्रीन गॅसेस आहे ते काय होतात ते इन्क्रीज होत राहतात ते. ओके. जास्त प्रमाणात इन्क्रीज होतात ते त्यांची लेवल कशी होती इन्क्रीज होती त्याच्यामुळं काय होतं ते आपली जी अर्थ आहे ती काय होती आहे जास्त प्रमाणात वॉर्म होती. ओके. वॉर्मर होत चालली. sinking of ice core in a Greenland, Antarctica and the tropical mountain glaciers shows that the earth climate gets affected due to changes in the greenhouse gas level. म्हणजेच काय सांगितले सिंकिंग ऑफ आईस कोर म्हणजे हे जे बर्फ आहे त्यांचं काय होतं वितळणं जास्त प्रमाणात काय होणं वितळणं कुठं कुठं ग्रीनलँडमध्ये म्हणा अंटार्क्टिकामध्ये म्हणा किंवा ट्रॉपिकल माउंटन आहे किंवा ग्लेसरीन्स म्हणजे काय आपल्या हिमनद्या त्यांच्यामध्ये काय होतं आहे अर्थ्स क्लायमेट गेट्स अफेक्टेड ड्यू टू द चेंजेस इन अ ग्रीन हाऊस गॅस लेवल. म्हणजे हे जे क्लायमेट आहे अंटार्क्टिकाचं क्लायमेट म्हणा किंवा ग्रीनलँडचं वगैरे यांच्यामध्ये काय होतं आहे ते जास्त प्रमाणात अफेक्ट करतात ते बिकॉज ऑफ सिंकिंग ऑफ आईस. कशामुळे सिंकिंग ऑफ आईसमुळे पण काय होतं आहे की आपले आपली ही जी पृथ्वी किंवा हे जे आहेत आपले कोणते ग्रीनलँड अंटार्क्टिका ट्रॉपिकल माउंटन हे सगळं क्लायमेट काय होतं आहे चेंज होते. क्लायमेट चेंज झाल्यामुळं काय होते ते पूर्ण आपल्या अर्थला काय करते अफेक्ट करते बिकॉज ऑफ इन्क्रीजिंग द
greenhouse level, okay, greenhouse gases level, okay. The planet's average surface temperature has risen above, म्हणजे हे जे प्लॅनेटचं ॲव्हरेज आहे, सरफेसचं टेम्परेचर आहे त्यांचं कितीपर्यंत इन्क्रीज झालं आहे, अबाउट 1.62 डिग्री फॅरेनहाईट. कितीपर्यंत इन्क्रीज झालं आहे, हीट किती प्रमाणात वाढत चालली आहे, 1.62 डिग्रीज फॅरेनहाईट, म्हणजेच कसं 0.9 डिग्री सेल्सिअस. आपण टेम्परेचर कशामध्ये मेजर्स करतो, एकतर फॅरेनहाईटमध्ये किंवा डिग्री सेल्सिअसमध्ये. मग ते किती प्रमाणात वाढत चाललं आहे, 1.62 डिग्री फॅरेनहाईट किंवा काय 0.9 डिग्री सेल्सिअस, ओके. सिन्स द लेट 19th सेंचुरी, म्हणजे हे कसं होत होतं 19th सेंचुरीमध्ये, अ चेंज ड्रिवन लार्जरली बाय इन्क्रीज कार्बन डायऑक्साईड अँड अदर ह्युमन मेड इमिशन इन टू द ॲटमॉस्फिअर. 1970मध्ये कसं होत होतं ते 1.16, पण आत्ता सध्या काय होतं आहे, चेंज इज ड्रिवन अ चेंज ड्रिवन लार्जली बाय इन्क्रीज. मग हे कसं, हे अजून काय होतं आहे, आत्ताच्या 20th सेंचुरीमध्ये ते कसं होत चाललं आहे, जास्त प्रमाणात वाढत चाललेलं आहे, ओके. कशामुळं, कार्बन डायऑक्साईड तर वाढतच चालला आहे, पण त्याच्यामुळे काय होत चाललं आहे, ह्युमन मेड ॲक्टिव्हिटीज आहेत त्या पण काय होतं ते, म्हणजे मानवाने जे काही मानव जे काही प्रदूषित करतो त्याचं पण प्रमाण कसं झालं आहे, ॲटमॉस्फिअरमध्ये जास्त झालेलं आहे, ओके. द ओशियन हॅव ॲब्सॉर्ब मच ऑफ दीज इन्क्रीज हीट विथ द टॉप ऑफ 700 मीटर. मग हे जे ओशियन्स आहेत त्यांच्यामध्ये काय झाले, ते काय करतात ते, ही जी वाढलेली हीट आहे ते काय करतात, ते काही प्रमाणात ॲब्सॉर्ब करतात, ते कोण, ओशियन. मग ते किती प्रमाणात, अप टू टॉप 700 मीटर, ते किती प्रमाणात ॲब्सॉर्ब करतात ते हीट, 700 मीटर, म्हणजेच किती 2300 फीटपर्यंत ते काय करतात, ते ही जी हीट आहे ती काय करतात, ते ॲब्सॉर्ब करून घेतात ते ऑफ ओशियन, शोईंग वॉर्मिंग ऑफ मोर दॅन 0.4 डिग्री फॅरेनहाईट सिन 1969. म्हणजे 1969पेक्षा आत्ताच्या काळात हे जे ओशियन आहे ते हीट किती प्रमाणात दाखवतात, ते 0.4 डिग्री फॅरेनहाईट. म्हणजे कशी वाढलेली, 0.4 डिग्री फॅरेनहाईटने आत्ताचं जे टेम्परेचर आहे ओशियनच्या भोवती ते कसं झालेलं आहे, वाढलेलं आहे, ओके. नाव ग्लेसरीज आर रिट्रेटिंग almost everywhere around the world, including in the Alps, Himalayas, Andes, Rockies, Alaska and Africa. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, हे ज्या हिमनद्या ग्लिसरीस म्हणजे काय, हिमनद्या आर रिट्रेटिंग ऑलमोस्ट एव्हरीवेअर, म्हणजे त्या काय काय केलं जातं हिमनद्यांमध्ये, त्या पण काय झालेल्या आहेत, जास्त प्रमाणात सीख होत लागलेल्या आहेत हिमनद्या. फक्त जगातच नाही, वर्ल्डमध्ये नाही, तर अजून कुठं कुठं, अल्प्समध्ये म्हणा किंवा हिमालयामध्ये म्हणा, अँड्समध्ये, रॉकीजमध्ये, अलास्कामध्ये किंवा काय आफ्रिकामध्ये काय झालेलं आहे, हे ज्या हिमनद्या त्या पण काय चाललेल्या आहेत, आटत चाललेल्या आहेत, म्हणजे स्नो होत चाललं आहे, त्यांचा सिंकिंग होत चाललं आहे, ओके. हे बघा इथं दिलेलं आहे त्यांनी, या डायग्राममध्ये दिलेलं आहे बघा, एक्सेस ऑफ सोलार एनर्जी, म्हणजे मी काय सांगितलं होतं ते जे इन्फ्रारेड वगैरे येतात ना तुमचे ते वाले. अजून काय, ओशियन वॉर्मिंग ॲब्सॉर्ब बाय प्लॅनेट, मग काय ओशियन काय करतात, हीट ॲब्सॉर्ब करतात की नाही, अप टू 700 मीटर. नंतर ना काय, सिंकिंग ऑफ आईस सीट, म्हणजेच काय, हे जे बर्फाळ प्रदेश आहे ते काय होत चालले आहेत, सिंक होत चाललेले. आणि नंतर ना काय, ग्लेसरीज रिट्रेट, म्हणजे बघा या हिमनद्या काय होत चाललेल्या आहेत, रिट्रेट होत चाललेले आहेत, म्हणजे परत हे करत चाललेले आहेत, ओके, सिंक होत चाललेले आहेत, ओके. नाव ॲसिड रेन. आता ॲसिड रेन कशाला म्हणायचं, द प्रेसिपिटेशन इन द फॉर्म ऑफ रेन, स्नो, dew may bring back the acid sent through the fumes on the surface of the earth. It is known as acid rain. आता ॲसिड रेन कशाला म्हणायचं, जे तुमचे प्रेसिपिटेशन होत असतं कशाचं, पावसाच्या याच्यामध्ये किंवा स्नोच्या किंवा ड्यू म्हणजे काय, दव, मे बी ब्रिंग बॅक द ॲसिड सेंट थ्रू द फ्युम्स ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, इट इज नोन ॲज ॲसिड रेन. म्हणजेच काय, जे तुमचे ॲसिड रेन्स आहेत, म्हणजे आता पुढे दिलेले आहे ॲक्च्युली काय होतं त्याच्यामध्ये, कसं ॲसिड रेन क्रिएट होतं, म्हणजे जे तुमचे ॲसिड तयार होतं वरती ढगामध्ये म्हणा किंवा याच्यामध्ये वातावरणामध्ये जे ॲसिड तयार होतं, तर ते कशाच्या फॉर्ममध्ये तुमचं प्रेसिपिटेट होत असतं, म्हणजे पडत असतं तुमच्या स्नोच्या फॉर्ममध्ये किंवा रेनच्या किंवा ड्यूच्या किंवा कशाच्या फ्युमच्या फॉर्ममध्ये काय होत असतात, ते जमिनीवरती किंवा काय आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये ते मिक्सचर होत असतात, आणि त्यालाच काय म्हणतो आपण, ॲसिड रेन म्हणतो, ओके. द नॉर्मल pH व्हॅल्यू ऑफ द रेन वॉटर शुड बी 7. मग नॉर्मल pH व्हॅल्यू किती आहे, वॉटरची 7 आहे, ओके. तुम्हाला MCQला विचारलं जाऊ शकता, द नॉर्मल pH व्हॅल्यू ऑफ रेन वॉटर शुड बी डॅश डॅश, तर किती आहे ती 7 आहे, ओके. नाव
वेन दिस ॲसिड गेट मिक्स विथ द रेन वॉटर, मग हे जे क्रिएट झालेले तुमचे ॲसिड्स आहे ते जर का तुमच्या रेन वॉटरसोबत, पावसाच्या पाण्यासोबत जर का मिक्स झाले तर काय होऊ शकतं, pH व्हॅल्यू, रेन वॉटरचा pH व्हॅल्यू किती असतो 7, पण जर का हे ॲसिड जर का तुमच्या याच्यामध्ये रेन वॉटरमध्ये जर का मिक्स झाले तर त्याचा pH व्हॅल्यू किती होते, कितीपर्यंत रिड्यूस होतो, अप टू 3 पर्यंत काय होतं, रिड्यूस होतं. आणि मग तो जर का pH व्हॅल्यू त्याची 3 पर्यंत रिड्यूस झाली तर आपण काय म्हणायचं, ॲसिड रेन, त्याला काय म्हणायचं, ॲसिड रेन. ओके. नाउ जनरली द रिजन हॅव्हिंग द मोर केमिकल इंडस्ट्रीज ऑब्झर्व ॲसिड रेन, म्हणजे काय सांगितले, असे भरपूर सारे रिजन आहे त्यांच्यामध्ये काय केमिकल इंडस्ट्री आणि त्यांच्यामध्ये आपल्याला काय भेटतं, हे ॲसिड रेन पाहायला भेटतं. ज्या काय केमिकलच्या इंडस्ट्रीत त्यांच्यामध्ये कोण अवेलेबल असतात, तर हे ॲसिड रेन्स अवेलेबल असतात. सोर्सिंग ऑफ ॲसिड इन द रेनफॉल, मग कोणते कोणते सोर्सेस ॲसिडचे जे की रेनफॉलमध्ये येतात, आता बघा, द फ्युम्स ऑफ सल्फरिक ॲसिड, म्हणजे बघा सल्फरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड अँड द हायड्रोक्लोरिक ॲसिड, कोणते कोणते, सल्फ्युरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड अँड द हायड्रोक्लोरिक ॲसिड इमिटेड थ्रू द केमिकल इंडस्ट्रीज, मग हे सगळे कोणते कोणते, सल्फ्युरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड किंवा हायड्रोक्लोरिक ॲसिड, हे काय होतात, केमिकल इंडस्ट्रीजमध्ये हे ॲसिड वापरले जातात. कोणते, हे जे 3 दिलेले ते केमिकल इंडस्ट्रीजमध्ये वापरले जातात. आणि मग इंडस्ट्रीमधनं काय बाहेर निघतो, धूर, मग त्या धूरमध्ये काय होतं, हे जे ॲसिड आहेत ते पण काय होतात, त्या धुरातनं बाहेर येतात आणि ते कुठे ते कशामध्ये मिक्स होतात, तर आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये मिक्स होतात. द रिलीज ऑफ प्रिकर्सर्स ऑफ ॲसिड लाईक सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड गेट कन्वर्टेड इंटू ॲसिड बाय द सेकंडरी ॲक्टिव्हिटीज, मग जर का तुम्ही एखादी केमिकल रिॲक्शन वगैरे केली किंवा एखादी गोळी वगैरे किंवा काहीतरी एखादं प्रोडक्ट बनवलं तर कोणते कोणते, तुमचं सल्फर डायऑक्साईड म्हणा किंवा नायट्रोजन ऑक्साईड, हे काय होतं, तुमच्या ॲसिडमध्ये काय होतात, कन्वर्ट होतात. आणि अजून कोणतं, ॲसिड तयार होण्याचे कोणते कोणते, कसे तयार होतात ते सांगितले त्याच्यामध्ये. ओके. वेन द एअर हॅव्हिंग अ सच ॲसिड इन द गॅसेस, म्हणजे जर का वातावरणामध्ये हे असे ॲसिड असतील, कशाच्या फॉर्ममध्ये, गॅसच्या फॉर्ममध्ये, जर का वातावरणात हे असले ॲसिड असतील, फ्रॉम गेट सॅच्युरेटेड बाय द वॉटर वेपर, मग हे कशामध्ये मिक्स होतात, आपल्या याच्यामध्ये वॉटर वेपरमध्ये, म्हणजे त्यांचं रूपांतर कशामध्ये होतं, पाण्याच्या वाफेमध्ये. आणि मग काय होतं, वेन द रिलेटिव्ह ह्युमिडिटी रिचेस अप टू 100% द रेनफॉल ब्रिंग बॅक दीज ॲसिड, मग काय होतं, मग जर का आता हे जे तुमच्या इंडस्ट्रीमधून म्हणा किंवा काय होतं तुमच्या केमिकल इंडस्ट्रीजमधनं किंवा तुम्ही एखादी केमिकल रिॲक्शन किंवा तुमच्या ह्युमन ॲक्टिव्हिटीजमुळं काय होतात, हे ॲसिड क्रिएट होतात आणि ते कुठं जातात, आपल्या ढगात म्हणजे कसं, ते वॉटर वेपरमध्ये जातात. ओके. मग वॉटर वेपरमध्ये त्यांची पूर्णपणे ते 100%नी भरले, मग ते 100%नी भरले आणि मग त्याच्यात आता कॅपॅसिटी आहे का, नाही आहे. मग जर का त्याच्यामध्ये ते होल्ड करण्याची, ते सगळे ॲसिड म्हणा किंवा जे त्याची जी वॉटर वेपर आहे ते जर का त्याच्यात होल्ड करण्याची कॅपॅसिटी नसेल तर ते काय होतात, ब्रिंग बॅक होतात, म्हणजे जमिनीवरती ते काय, ॲज अ वॉटरच्या फॉर्मॅटमध्ये काय होतात, ते वाफेच्या फॉर्ममध्ये किंवा पाण्याच्या याच्यामध्ये काय होतात, ते जमिनीवरती परत रिटर्न येतात. ते जमिनीतूनच म्हणजे वातावरणातूनच वरती ढगात जातात आणि परत ढगातूनच परत रिटर्न येतात. ओके. समजलं. नाव इफेक्ट ऑफ ॲसिड रेन, मग या ॲसिड रेनचा इफेक्ट काय होतो, इट डॅमेजेस द व्हेजिटेशन, म्हणजेच काय, आता बघा त्याच्यामध्ये कसं कसं केलं, एक्झाम्पल, इन द रिसेंट इयर इट हॅज बीन ऑब्झर्व इन द हायली इंडस्ट्रियल रिजन ऑफ वेस्टर्न युरोप, मोर दॅन 30% ऑफ द फॉरेस्ट आर लॉस ड्यू टू द केमिकल ॲक्शन ऑफ दीज ॲसिड रेन, कोणत्या तरी याच्यामध्ये बघा पूर्वी खूप जास्त हे झालं होतं, खूप जास्त प्रमाणात ॲसिड पाऊस पडला होता, ॲसिड झालं होतं आणि ते पूर्णपणे हे झालं होतं, आता आठवत नाही आहे. ओके, मी सांगते नंतर ना. इट डॅमेजेस द व्हेजिटेशन, म्हणजेच इन द रिसेंट इयर इट हॅज बीन ऑब्झर्व इन द हायली इंडस्ट्रियल रिजन ऑफ वेस्टर्न युरोप, मग हे सगळ्यात जास्त हे जे ॲसिड आहे ते कोणत्या याच्यामध्ये, युरोपच्या ज्या इंडस्ट्रीज आहे, वेस्टर्न युरोपच्या ज्या इंडस्ट्री आहेत त्या याच्यामध्ये काय भेटतं, जास्त प्रमाणात भेटतं. मोर दॅन 30% ऑफ फॉरेस्ट आर लॉस ड्यू टू द केमिकल ॲक्शन ऑफ दीज ॲसिड रेन, म्हणजे काय, 30% जास्त फॉरेस्ट आहे, 30% जास्त फॉरेस्ट हे काय झालेले आहेत, पूर्णपणे जळून खाक झालेत, कशामुळं, तर ह्या फक्त ॲसिड रेनमुळं. ओके. म्हणजे हे कसे आहेत, आपल्याला हानिकारक आहेत. ओके. न द सरफेस अँड द ग्राउंड वॉटर ऑल्सो गेट अफेक्टेड बाय द ॲसिडिक वॉटर अँड द ॲक्वा लाईफ इन द सरफेस वॉटर इज रिड्यूस, म्हणजे काय सांगितले, सरफेस आणि ग्राउंड वॉटर, म्हणजे जे जमीन
पृथ्वीचा पृष्ठभाग आणि पृथ्वीच्या जे खालचे ते काय होतं पूर्णपणे काय झाले अफेक्ट झालेले. कशामुळे हे जे ॲसिड वॉटर आहे त्याच्यामुळं. आणि अजून काय ॲक्वा लाईफ इन द सरफेस वॉटर इज रेड्यू म्हणजे जे पाण्यातले जे प्राणी त्यांचं जीवन पण कसं झालं आहे पूर्णपणे कमी प्रमाणात झाले ह्या ॲसिडमुळे. काय झालं ॲसिड रेनमुळे ते जे पाण्याखालचे जे ॲक्वा लाईफ राहणारे जे प्राणी त्यांना पण कसं झाले ते जगणं मुश्किल झालं ह्या ॲसिड रेनमुळं. वेन द ॲसिड रेन वॉटर परकोलेट्स थ्रू द सॉईल pH इज ऑल्सो रिड्यूस अप टू 3 to 4. मग जर का हे ॲसिड रेन जर का सॉईलमध्ये पण झालं सॉईलच्या हेल्पने पण झालं तर मग काय होतं ते कुठपर्यंत त्याचा pH कुठपर्यंत रिड्यूस होतो 3 ते 4 पर्यंत रिड्यूस होत असतो. ओके. दिस अफेक्ट्स द फर्टॅलिटी ऑफ सॉईल. मग त्याच्यामुळं काय आपली जी फर्टॅलिटी ऑफ सॉईल आहे ती काय होते पूर्णपणे त्याला पण तो काय करतो अफेक्ट करत असतो. ओके. द ॲसिड रेन अफेक्ट द ह्युमन बिंग बाय क्रिएटिंग द स्किन इरिटेशन. म्हणजेच काय म्हणजे हे जे फर्टॅलिटी ऑफ सॉईल आहे म्हणजे काय सुपीकता जमिनीची सुपीकता आहे ते पण काय करतं ते त्याला पण काय करतं हार्म करतं. अजून कुठं बाय क्रिएटिंग द स्किन इरिटेशन. मग हे जर का आपल्या शरीरावरती पण जर का दवबिंदू पडले त्याचे ॲसिड रेनचे तर काय आपल्या स्किनला पण काय होऊ शकतं प्रॉब्लेम होऊ शकतो. ओके. नाव द लँड ॲज वेल ॲज वॉटर इकोसिस्टीम गेट अफेक्टेड बाय दीज ॲसिड रेन. मग अजून काय पूर्णपणे लँड म्हणा किंवा जी वॉटरची जी इकोसिस्टीम आहे तिला पण काय झालेलं आहे पूर्णपणे अफेक्ट होतं. कशामुळे तर ह्या ॲसिड रेनमुळे. समजले इफेक्ट त्याचे काय काय परिणाम होतात. ओके. मेजर्स टू कंट्रोल द ॲसिड रेन. मग ॲसिड रेन जर का आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर काय काय करायला पाहिजे. बाय युजिंग द इक्विपमेंट्स ॲट द सोर्स विच कॅन रिड्यूस द इमिशन ऑफ सल्फर डायऑक्साईड फ्रॉम द इंडस्ट्री. म्हणजे काय असे इक्विपमेंट वापरायचे जे काय करतात की रिड्यूस द इमिजन ऑफ सल्फर डायऑक्साईड फ्रॉम द इंडस्ट्रीमधून जे सल्फर डायऑक्साईडचं इमिजन होतं म्हणजे जास्त प्रमाणात ते सल्फर डायऑक्साईड जे वातावरणात मिक्स होतात ते काय झाले पाहिजे कमी झाले पाहिजे. मग ते काय त्याच्यासाठी काय करायचं आहे कोणतं तरी एक इक्विपमेंट यूज करायचं आहे ज्याच्यामुळे काय होईल हे जे सल्फर डायऑक्साईडचं इमिजन होतं ते कमी प्रमाणात झालं पाहिजे. मग ते सल्फर डायऑक्साईडचं इमिजन कशाने कमी होईल बाय युजिंग द लो सल्फर कोल. कशाने लो सल्फर कोल जर का यूज केलं तुम्ही तर काय होतं सल्फर डायऑक्साईडचं इमिजन काय होतं कमी प्रमाणात होतं. त्याच्यामुळे तुमचे जे ॲसिड तयार होतात ते काय होतील कमी प्रमाणात तयार होतील. म्हणजेच काय सल्फर कोल म्हणजेच काय SO2 कॅन बी रिड्यूस. म्हणजेच काय आपल्या वातावरणात जो SO2 तयार होतो तो काय होईल कमी प्रमाणात तयार होईल. ओके. नंतर ना रिप्लेसिंग द कोल बाय नॅचरल गॅस. मग हा जो आपण कोल वापरतो तो काय करायचा आपण नॅचरल गॅसने काय करायचा रिप्लेस करायचा. मग त्याच्यामुळे काय होतं SO2चं पण काय होतं इमिजन काय होतं कमी प्रमाणात होतं. ओके. अजून काय बाय रिड्युसिंग द यूज ऑफ प्रायव्हेट व्हेकल द इमिशन गॅसेस कॅन बी रिड्यूस. म्हणजेच काय काही प्रायव्हेट व्हेकलचा पण तुम्ही काय केला पाहिजे यूज केला पाहिजे. त्याच्यामुळे पण काय होऊ शकतं तुमचं जे गॅसेस आहे इमिजन ऑफ गॅसेस म्हणजेच काय तुम्ही जे काही गाड्या वगैरे चालवता त्याच्यापेक्षा जर का तुम्हाला इथून इथे जायचं असेल तर तुम्ही सायकलचा पण यूज करू शकता. ओके. मग त्याच्यामुळं काय होऊ शकतं तुमचा जो गॅस तयार होतो वातावरण प्रदूषित होतं 2 व्हीलर म्हणा किंवा 4 व्हीलरने तर काही सायकलने गेले तर तुमचं काय होईल व्यायाम पण होईल आणि वातावरण प्रदूषित नाही होणार. ओके. अजून काय रिप्लेसिंग द conventional energy resources like thermal power by non-conventional energy resources. म्हणजेच काय सांगितले जी कॉन्व्हेन्शनल एनर्जी आहे ती काय करायची रिप्लेस करायची कशाने नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीने. ओके. म्हणजेच काय सोलार विंड टायडल एनर्जी कॅन बी रिड्यूस द इमिशन ऑफ गॅसेस विच कॅन कॉजेस द ॲसिड रेन. म्हणजेच काय सोलार वापरायचे तुम्ही जास्त म्हणजे सोलार म्हणजे काय सूर्यापासून ज्या वस्तू ज्या आपण घेतो ना सोलार एनर्जी वगैरे त्याचा जास्त प्रमाणात वापर करायचा आहे. नंतर ना काय वाईनपासून हवेपासून ज्या एनर्जी भेटते आपण ती पण थोडी कमी प्रमाणात आपण ज्या थर्मल म्हणजे काय ज्या इलेक्ट्रिक टायडल म्हणजे काय ज्या इलेक्ट्रिक वगैरे एनर्जी यूज करतो त्या आपण काय करायच्यात कमी प्रमाणात वापरायच्यात. ओके. त्याच्यामुळं काय होईल आपण काय करू शकतो हे जे ॲसिड रेन होतं त्याच्यावरती काय करू शकतो कंट्रोल करू शकतो. ओके. इन अ नेक्स्ट lecture we learn the depletion of ozone layer. Okay. If you have any query then ask me. Okay. Thank you.